नमस्कार मित्रांनो, आज जिल्ह्यामध्ये येण्यापाठीमागचं कारण म्हणजे मी बऱ्याचशा ठिकाणी आता जाऊन डिसेंबर महिना झालेला आहे. त्याच्यावर उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे महाविकास आघाडीचं सरकार आमचं दुसऱ्या वर्ष पूर्ण केलेलं आहे, त्यावेळेस EPCचा दिलेला निधी हा खर्च झाला का, 9 महिन्यात काय परिस्थिती तिथं आहे, आमदार निधीची काय परिस्थिती आहे. आमदार निधी यंदाच्या वर्षी आम्ही प्रत्येकी 4 कोटी रुपये दिला, तो रिलीज केलेला आहे. EPCचा 100% निधी रिलीज केलेला आहे. सामाजिक न्याय विभागाचा निधी आणि आदिवासी विकास विभागाचा निधी, असे सगळे निधी दिल्यानंतर त्याच्यात पालकमंत्र्यांना, जिल्हाधिकाऱ्यांना, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना, इतर आमच्या लोकप्रतिनिधींना, खासदारांना अशा समस्या आहेत की त्याच्यामध्ये इतर जिल्हा स्तरावर त्यांना निर्णय घेता येत नाही. त्याबद्दल आम्ही आढावा घेतो. त्याच्याचबरोबर कोविडची परिस्थिती काय आहे, पहिली डोस किती लोकांना दिली, सेकंड डोसचे किती लोक राहिले, याला कदाचित तिसरीला अजिबात घेऊ नये, पण जर आली तर आपण काय काळजी घेतलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तशा पद्धतीनं दुसऱ्या लाटेमध्ये सर्वात जास्त ऑक्सिजन लागला, त्याच्यात किटपट व्यवस्था करून ठेवलेली आहे का, बेडची व्यवस्था आहे का. मधल्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये काही काही ठिकाणी हॉस्पिटलमध्ये आग लागली किंवा काही अडचणी आल्या, त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल ऑडिट तिथलं केलं का, फायर ऑडिट केलं का, त्याच्याचबरोबर तिथलं इलेक्ट्रिकचं ऑडिट केलं का, ते केलेलं असेल तर त्याच्यामध्ये काही निधीची कुठली कमतरता आहे का. अशा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीचा आढावा घेण्याच्या करता आजची बैठक आमची होती. आम्ही सकाळपासून ती बैठक सुरू केली. बहुतेक सगळे लोकप्रतिनिधी, खासदार त्या बैठकीला आलेले होते. पालकमंत्री स्वतः इथं हजर आहेतच. अधिकारी वर्ग सगळा होता. त्याच्यामध्ये काही पालन रस्त्याच्या बद्दलच्या पण सूचना आल्या, काही इतर पण बाबींच्या सूचना आल्या, काही केंद्र आणि राज्य सरकारशी संबंधित असणारे इश्यू पण आहे. उदाहरणार्थ अमृत योजना, अशा प्रकारच्या अशा काही बाबी आहेत किंवा काही निधीच्या बद्दलच्या पण प्रश्न त्या ठिकाणी होते. हे सगळ्या बद्दलची सादर चर्चा करून आम्ही आजची बैठक त्या ठिकाणी संपवलेली आहे. काही विषय मात्र मला मुंबईमध्ये जाऊन मी पालकमंत्री आणि संबंधित अधिकारी अशा प्रकारची चर्चा करावी लागणार आहे, तर ते इश्यू आम्ही घेतलेले आहे. ते सोमवारी गेल्यानंतर मी मुंबईत गेल्यावर आम्ही एकत्रपणे चर्चा करून ते मार्गी लावणार आहोत. त्या दृष्टिकोनातून आज जळगावच्या परिसरामध्ये आलेलो होतो आणि ही बैठक आता आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं पार पाडण्यात आलेली आहे. नाही, ह्याच्यामध्ये हा एक कार्यक्रम, ही मीटिंग होती, नंतर एक दूध संघाचा कार्यक्रम आहे, त्याला आम्ही पालकमंत्री थोड्या वेळ जाणार आहे. त्याच्यानंतर भुसावळचा कार्यक्रम आहे. असे 3-4 कार्यक्रम आहेत. मेसावरती बैठक होणार आहे मुंबईमध्ये, जे मेसा जे लावलेले आहेत त्यावरती बैठक होणार. काय म्हणणार, त्याचं कसं काय होऊ शकतं? माझी तमाम महाराष्ट्रातल्या सर्व SD कर्मचाऱ्यांना, तिथल्या कामगारांना, सगळ्यांनाच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. तुम्ही ज्या कारणाकरता संमतीला विलिनीकरण त्याकरता कमिटी केलेली आहे, ती कमिटी जोपर्यंत रिपोर्ट देत नाही तोपर्यंत त्याबद्दलचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकत नाही. नंबर 1, कारण हे हायकोर्टात प्रकरण गेलं होतं. हायकोर्टाला पण सांगण्यात आलं की चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली अजून काही त्याच्यामध्ये 2-3 सदस्य, सचिव लोक, फायनान्सचे आणि परिवहनचे, अशा प्रकारची ती कमिटी आहे. तो अहवाल आल्यानंतर त्या संदर्भातला काय निर्णय व्हायचा तो करू. पण तोपर्यंत आजूबाजूच्या राज्यांच्या पेक्षा आपल्या इतर SD कर्मचाऱ्यांना पगार, मानधन हे कमी होतं. ते आम्ही आजूबाजूच्या राज्यांच्या एवढं, म्हणजे कुठल्या, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात, ही आजूबाजूची जी राज्य आहेत त्यांच्या बरोबरीमध्ये आपण आणलेलं आहे. त्याच्यामध्ये वाढ केलेली, हे आकडे देखील आपण सगळ्या पत्रकार मित्रांनी, इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियानी सगळ्यांच्या करता दाखवलेले आहेत.
आता एवढा सगळा भार त्याच्यामध्ये घेतलेला आहे. आता असं असताना शाळा सुरू झाल्या, कॉलेजेस सुरू झाली, कुठं वेगवेगळ्या ठिकाणी भरती असते आणि अशा वेळेस सर्वसामान्य मुलांना, मुलींना, गोरगरिबांना जाण्याच्या करता हे गरिबाचं एक वाहन आहे आणि असं होताना देखील कर्मचारी त्याच्यामध्ये हट्टाला पेटले, ते बरोबर नाही. हा हट्टीपणा योग्य नाही. शेवटी कर्मचारी पण आपलेच आहे, प्रवासी पण आपलेच आहे. त्याच्यामध्ये अतिशय समजूतदारपणे भूमिका घेतली गेली पाहिजे. मी अनेकदा सांगितलेलं आहे की राज्यातल्या कुठलाही प्रश्न असला तरी प्रश्न मांडणाऱ्यांनी पण एक दोन पावलं पुढे मागे सरकलं पाहिजे आणि ज्यांच्याकडे मागण्या असतात त्यांनी पण एक दोन पावलं पुढे मागे सरकलं पाहिजे. ही भूमिका महाविकास आघाडीच्या सरकारने त्या ठिकाणी स्वीकारली. आमचे त्या खात्याचे मंत्री अनिल परब साहेब तर सातत्याने त्यांच्याशी चर्चा करतायत, बोलतायत. हे करत असताना ते मागं हटायला तयार नाही. माझी विनंती की टोकाची भूमिका कृपा करून घ्यायला लावू नका. आतापर्यंत अनेकदा मुभा अनिल परब साहेबांनी दिली, पण आता मात्र त्याची सहनशीलता संपण्याची वेळ आली. आता सहनशीलतेचा अंत कृपा करून कुणी पाहू नये. माझी कळकळीची नम्रतेची विनंती आहे सगळ्या एसटी कामगारांना आणि त्यांच्या सहकार्यांना की आता कुठंतरी कामावर येऊन सुरुवात त्या ठिकाणी केली पाहिजे. त्याच्यामध्ये कधी कधी एसटी काही जण चालवतात, तिथं दगडफेक केली जाते. शेवटी तिथलं नुकसान झालं तर जनतेचंच एक प्रकारचं ते नुकसान असतं. त्याच्यातनं कोण काय मिळवतं? जर दगड म्हणजे काही जण नोकरीला येत आहेत, उद्याच्याला जर वेगळी भूमिका घेऊन मेसासारखा काही निर्णय घेतला गेला किंवा टोकाचा निर्णय घेऊन मागच्या काळामध्ये असा तुटेपर्यंत टाळायचा प्रयत्न झालेल्या संपांच्या मध्ये काय अवस्था झालेली हे आपण बघितलं. जर कोणी ऐकायलाच तयार नसेल तर मग नवीन भरती जर सुरू केली तर नोकरीचा प्रश्न येणार आहे. याबद्दल पण मंत्रिमंडळामध्ये चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे की इथपर्यंत टोकाची वेळ येऊन देऊ नये अशी माझी आज या जळगावच्या दौऱ्याच्या निमित्तानं तमाम महाराष्ट्रातल्या एसटी कर्मचाऱ्यांना सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. आणि मी या निमित्तानं महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सांगेन, आता मानधन बऱ्यापैकी वाढवलेलं आहे. आजूबाजूच्या राज्यांमध्ये जशा प्रकारे आहे तशा प्रकारे वाढवलेलं आहे. त्यामुळं मध्ये एक गोष्ट खरी होती की त्या मानाने पगार कमी होता, पण आता मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली, मंत्रिमंडळाने मान्यता दिली, निर्णय घेतला आणि पगार वेळच्या वेळेला करायचा पण निर्णय झाला. महिना झाल्यानंतर 10 तारखेच्या आत पगार होईल अशा प्रकारचा पण शब्द अनिल परब साहेबांनी माझ्याशी आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा करून दिलेला. त्याला महाविकास आघाडीचं सरकार बांधील. त्याकरता त्यांनी आता समंजस भूमिका घ्यावी. आपण सगळेजण एका परिवारातले महाराष्ट्राचे आहोत आणि म्हणून इतके कुठेतरी टोकापर्यंत जाण्याचं निर्णय घेण्याची वेळ येऊन देऊ नका अशी माझी विनंती. राज्यात संकट वाढत आहे. महाविकास आघाडीचे सत्ता आलेली आहे. साधारणतः बँकेची थकबाकी 1000 कोटीच्या आसपास आहे. त्याच्यामुळे मागच्या भाजप सरकारच्या काळात जे काही कर्जमाफी झाली होती त्यात काही वंचित राहिले होते, जे शेतकरी वंचित राहिले त्यांना याही सरकारच्या काळात अजूनही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. तर त्या संदर्भात सरकारची काय भूमिका आहे? ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांनी पहिल्या 7 लोकांनी मंत्रिमंडळाची शपथ घेतली त्यावेळेस कर्जमाफीचा निर्णय घेतला गेला आणि त्याची अंमलबजावणी आम्ही केलेली आहे. फक्त त्याच्यात आमच्या 2 गोष्टी राहिल्या. एक, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला 50,000 रुपये त्या ठिकाणी प्रोत्साहनपर अनुदान द्यायचं ते, आणि 2 लाखाच्या वर ज्यांचं कर्ज आहे त्यांनी ते वरचं कर्ज फेडलं तर त्यांना 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ करायचं. ह्या 2 गोष्टी. पण मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली नोव्हेंबरमध्ये
आणि करोना आला मार्चमध्ये, तरी देखील करोनाच्या काळामध्ये आर्थिक उत्पन्नावर खूप मोठा परिणाम झाला. पण मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी महाविकास आघाडीने केलेली आपण अंमलात आणली पाहिजे, त्याकरता ती अंमलात आणली. दुसऱ्या 2 गोष्टी मात्र नियमित कर्ज फेडणाऱ्यांच्या बाबतीमधलं आणि 2 लाखाच्या वरचं ते राहिलेलं आहे. मी सभागृहामध्ये मागा अर्थसंकल्प सादर करत असताना सांगितलेलं आहे की ज्या वेळेस महाराष्ट्र राज्याची परिस्थिती पूर्वपदावर आर्थिकची येईल, हे करोनाचं पूर्णपणे सावट जाऊन, त्यावेळेस राज्य सरकार केलेल्या घोषणेची अंमलबजावणी करेल. दादा राज्यात त्याला भाजपचे जे ओबीसीचे आरक्षण होऊ नये या गुन्ह्यांना असं भाजपच्या आता त्यांची भेट आहे, आयुक्ताचा भेट आहे 12 वाजता त्यांची. आम्ही कॅबिनेटला ठराव केला, निर्णय घेतला की सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला, सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे, त्यांनी जो निकाल दिला तो त्यांचा अधिकार आहे. पण समाजातला 54% वर्गाला प्रतिनिधित्व करण्यापासून वंचित ठेवणं हे पण बरोबर नाही. म्हणून 3 महिन्यामध्ये आयोगाच्या मार्फत जनगणना करून साधारण काय पॉप्युलेशन ओबीसीचं आहे, जे सातत्याने कोर्टामध्ये मागितलं जातं की तुम्ही काय अभ्यास केला, काय केलं. आपण पण खरं तर 2011च्या जनगणनेनुसार केंद्र सरकारने आम्हाला ती माहिती द्यावी, परंतु केंद्र सरकार आम्हाला ती माहिती द्यायला तयार नाही. शेवटी आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो की सुप्रीम कोर्टाने त्यांना डायरेक्टिव्ह द्यावा. सुप्रीम कोर्टाने पण ती आमची मागणी खारिज केली. आता आम्ही त्या आयोगाला जो काही निधी लागतो तो निधी उपलब्ध करून त्यांनी 3 महिन्यामध्ये द्यावा, 3-3.5 महिन्यात, म्हणजे 31 मार्चपर्यंत. आणि तो दिला की मग एप्रिल मे मध्ये देखील आपल्याला निवडणुका घेता येऊ शकतात. असं माग कधी कधी अशा प्रकारचा प्रसंग आला तर घडलेला आहे. त्याच्यामुळं तसं निवडणूक आयोगाने करावं असं कॅबिनेटने ठराव करून त्यांना सांगितलेलं आहे. पण दादा यामध्ये नियोजन जिल्हा परिषदा वारंवार बोलतोय, राज्य सरकारने याबाबत काही निर्णय घेणार आहे? ही बाब मुख्यमंत्र्यांनी सगळ्या मंत्रिमंडळाने अतिशय गांभीर्यपूर्वक घेतलेली आहे. म्हणून आपण एमकेसीएल, त्याच्यानंतर टाटा आणि एक टँकरमध्ये भरती करते ते IBPS, त्या 3चं आम्ही शॉर्टलिस्ट केलेली आहे. आणि पारदर्शकता राहण्याच्या करता असल्या प्रकारच्या गोष्टी होऊन आमच्या मुलांना मुलींना कुणालाही नाहक त्रास न होण्याच्या करता कॅबिनेटने त्या दिवशी डायरेक्शन दिलेले आहे. आता बाकीच्या ह्याच्या वेगवेगळ्या कंपन्या येतात आणि मग ते टेंडर काढल्यानंतर ते खाली जातात आणि मग हे असले प्रश्न त्याच्यात निर्माण होतात. त्याकरता त्या नावाजलेल्या 3 कंपन्यांच्या संदर्भातली शॉर्टलिस्ट तयार करून भरती यांच्याच मार्फत करावी, त्या 3 पैकी कुणाच्याही मार्फत करावी असा निर्णय झालेला आहे. आणि हा निर्णय झालेला असल्यामुळे आता तशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही याची खात्री. आता जळगाव जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प अद्यापपर्यंत प्रलंबित आहे, काही निधी देण्याचा नियम सिंचन प्रकल्प जळगाव जिल्ह्यात जळगाव जिल्ह्यातले सिंचन प्रकल्प मध्ये जयंत पाटील साहेब त्या खात्याचे मंत्री आहेत, त्यांच्यावरती जबाबदारी ते आलेले होते. सरकारने यंदाच्या वर्षी पैसे दिलेले आहेत 135 कोटी रुपये, म्हणजे वेगवेगळ्या प्रकल्पाला त्याच्यातल्या एका पाडरसे म्हणून त्याला 135 कोटी रुपये दिलेले. अशा पद्धतीनं आमचं काम चाललं. दादा अर्थ आणि नियोजन विभाग आपल्याकडे येतं, अर्थ आणि नियोजन विभाग आपल्याकडे येतो. मागासवर्गीय जो आयोग नेमला त्याला निधी दिला नाही, त्यामुळे सगळं असं विरोधकांचा आरोप आहे. असं नाही झालेलं. आम्हाला CF ऍडव्हान्स मधनं जो निधी तातडीचा पाहिजे होता तो दिलेला आहे. नंबर 1. आता उद्या 22 तारखेला आमचं अधिवेशन सुरू होतं, त्याच्यात पुरवणी मागण्या खर्चाच्या मांडण्यात येणार आहे. त्यावेळेस त्या मागण्या मांडून ते मंजूर झाल्यानंतर आम्ही राज्याला दाखवून देऊ. त्यामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट खूप गांभीर्याने घेतली आहे, महाविकास आघाडी सरकारने गांभीर्याने घेतलेली आहे. आम्ही काम करत असताना कुठल्याही जाती धर्मावर घटकावर अन्याय होऊ नये ही या सरकारची भूमिका आणि त्याकरता आमचं काम चाललंय. त्याला आम्ही निधी कमी पडू देणार नाही.
फक्त आपल्यालाही सांगतो, पत्रकार मित्रांना, आपल्यामार्फत राज्यातल्या जनतेलाही सांगतो की मोठ्या रकमा असल्या तरी त्याला आपल्याला विधिमंडळाची मान्यता घ्यावी लागते. दादा, जळगाव जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या काळात व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा मोठा घोटाळा उघडकीस आलेला आहे आणि प्रशासन हेतुपुरस्कर दोषींना वाचवतंय असं तक्रारदाराचा आरोप आहे. तक्रारदाराचा तसा आरोप असला तरी प्रशासनाला आल्याला विचारलं, ते म्हणले की दादा या गोष्टीची चौकशी चालू आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर जे निष्पन्न होईल त्याच्यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं अजिबात काही कारण नाही. दादा, राज्यामध्ये कृषी पंपांचं वीज बिल वसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते. हा प्रश्न वारंवार मांडला जातोय. उत्तरं दिली जातात की 1-2 बिल वसुलीनंतर पूर्ववत केलं जाईल, पण ग्रामीण भागात भीषण परिस्थिती. आता आपण जो मुद्दा काढला तो पालकमंत्र्यांनी इथं मांडला, आमदारांनी मांडला, अधीक्षक अभियंता इथं होते. त्याकरता राज्य सरकारने निर्णय घेतला, व्याज, दंडव्याज हे त्या ठिकाणी त्यांच्याकडनं घ्यायचं नाही. ते काही 1000 कोटी रुपयाचं आहे. फक्त चालू बाकी ही त्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी भरायची आणि त्याचं चालू बाकीचे पैसे टप्प्याटप्प्याने द्यायचे. त्याचं कनेक्शन तोडलं जाणार नाही. अधीक्षक अभियंत्यांना तशा सूचना दिल्या गेलेल्या आहेत. पिण्याच्या पाण्याच्या ज्या सार्वजनिक योजना आहेत त्याच्याही बिलं थकली. आपल्याला आश्चर्य वाटेल, 71,000 कोटीपेक्षा जास्तीची बिलं ही सगळ्या वेगवेगळ्या प्रकारची थकलेली आहे. कुठेही कामकाज करत असताना आर्थिक शिस्त तिथं असली पाहिजे. आपण वापरलेल्या विजेचे पैसे त्या ठिकाणी दिले पाहिजे. आणि दुसरे प्रोत्साहन पण असंही केलंय, उद्या जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा जळगाव जिल्ह्यातल्या कुठल्या तालुक्यामध्ये जी वसुली होईल त्याच्यातले 33% रक्कम वसुली होणारे हे तिथेच ट्रान्सफरवर आणि जे काही त्यांना मटेरियल लागतं त्याच्याकरता खर्च करायचे. म्हणजे शेतकऱ्यांनी उद्याच्याला पैसे दिल्यानंतर त्यांना पुढच्या बाबतीमध्ये जे काही गोष्टी लागतात तिथं पण अडचण येणार नाही, असं आम्ही एकमेकाशी ते लिंक केलेलं आहे. त्याच्यात महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यामध्ये आता चांगला प्रतिसाद सुरू झालेला आहे. माझी जळगावकरांना पण विनंती आहे, अडचण आहे परंतु ती अडचण दूर करण्याच्या करता सरकारने महाविकास आघाडीचा निर्णय घेतलाय आणि तो मी आता सांगितला तशा प्रकारचा निर्णय. अनुदान दिलं जातं, नुकसान भरपाई दिली जाते शेतकऱ्यांना. पण महाराष्ट्रामध्ये जे पानमळे आहेत विड्याचे पाणी, तर त्याच्या संदर्भामध्ये शासनाने मदतीबद्दलचा प्रस्ताव मागितला. तो प्रस्ताव दिला गेला आहे. संपूर्ण फाईल कृषी सचिवांना 2.25 वर्षापूर्वी माझ्या हाताने सोपवलेले मंत्र्यांचे आदेश येतो. त्याच्याबद्दल अजून निर्णयही नाही आहे. मी आपल्याला सांगू का, कधी कुठलाही सरकार नुकसान भरपाई देऊ शकत नाही. आपण काही प्रमाणामध्ये मदत करतो. सरकार एखादा शेतकरी एखाद्या पिकाच्या बाबतीमध्ये अडचणीत आल्यानंतर पुन्हा त्याला उभं राहण्याच्या करता, पुन्हा त्याला शेतीवाडी करण्याच्या करता मदत करतो. एक तर करोडो रुपये आम्ही त्यांच्या पीक विम्याच्या करता भरतो. केंद्र सरकार काही रक्कम भरते, राज्य सरकार काही रक्कम भरतं, थोडीशी रक्कम शेतकऱ्याला भरावी लागते. त्याच्यात करोडो रुपये लागतात आणि ते भरल्यानंतर असं काही नुकसान झालं तर त्या पीक विम्याचे पैसे येतात. अनेक जिल्ह्यांच्या मध्ये पीक विम्याचे पैसे आलेले आहेत आणि ते द्यायला सुरुवात झाली. माझी पानमळे माझ्याही भागामध्ये, माझा निमगाव किर्ती वगैरे आमचा इंदापूरचा भाग आहे, तिथं पण पानमळे हे फार ठराविक भागात आहे आणि पानमळ्याला चांगलं मार्केट मिळालं तर पैसे पण चांगल्या पद्धतीने मिळतात. साधारण जी पिकं नगदी म्हणून ओळखली जातात त्याचा पीक विमा जर उतरवला तर अशा प्रकारची संकट आल्यानंतर त्याच्यातनं शेतकऱ्याला मदत होऊ शकते. आता तुम्ही माझ्याकडे नवीन मुद्दा इथं मांडलेला आहे. मी मुंबईमध्ये गेल्यानंतर माझ्या ऑफिसचा काही सहकारी इथं आहेत, त्यांनी नोट घेतली असेल. मी डब्ल्यूशी बोलतो आणि नक्की काय झालं ते बघतो. मात्र मधल्या काळामध्ये जे काही शेतकऱ्यांना मदत काही प्रमाणामध्ये करायचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला होता. आम्ही पंचनामे वगैरे केलेले होते, त्याच्यातले काही पैसे दिले. आत्ताच मला पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले, परंतु काही पैसे देणं बाकी आहे. आम्ही त्याच्या संदर्भामध्ये पुरवणी मागण्यामध्ये त्याची मागणी करणार आहोत. विधिमंडळाने ती मंजूर करतीलच. ती झाली की
ते पैसे शेतकऱ्यांना जातात. दादा जैतापूर प्रकल्पाचं काय आलं? स्थानिकांच्या वादामध्ये तो रखडलेला आहे. आपणाला मी सांगतो की आमचं महाविकास आघाडीचं सरकार आहे, ज्याच्यातनं नवीन प्रश्न निर्माण होणार आहे असे प्रश्न आम्ही बाजूला ठेवतो, बाकीच्या प्रश्नाला महत्व त्या ठिकाणी देतो. आता तर त्या संदर्भामध्ये कुठलीही चर्चा नाही. दादा, पहिल्यांदा जळगावमध्ये आला आहात सत्ता आल्यानंतर. जळगाव जिल्ह्यासाठी काही आहे का नवीन? ते जे दिलेले पैसे आहेत त्याचाच आढावा घेण्याच्या करता आलोय, किंवा दिलेत पैसे ते वेळेत खर्च करा म्हणजे पुन्हा पैसे त्या ठिकाणी देता येतील. काही अडचणी असतील तर त्या समजून घेऊन आता तुमच्याही उपस्थितीत अनेक चर्चा झालेल्या आहेत. पहिलाच आपला दौरा आहे, आपण काय सांगायला? एकंदरीत कोरोनाच्या बद्दलचे नियम पाळा, तुम्ही स्वतः पहिलं मास्क लावा आणि त्याच्यातून सगळ्यांनी नियमाचं पालन करा. तिसरी वेव अजिबात कृपा करून येऊन देऊ नका. त्याच्यातून तुम्हाला स्वतःला त्रास होईल, परिवाराला त्रास होईल, परिसराला त्रास होईल असं होऊ देऊ नका. आता कुठंतरी परिस्थिती पूर्वपदावर यायला लागली, आता कुठे शाळा कॉलेजेस सुरू व्हायला लागले, आता कुठंतरी आपल्या सगळ्यांचा म्हणजे ज्यांचे व्यवसाय धारक आहेत त्यांचे व्यवसाय चालायला लागलेत, कारखाने चालायला लागलेत. माझी विनंती आहे, आपल्या इथं पहिली डोस फार 75% लोकांनी घेतलेले आहे. 75% लोकांनी पहिली डोस घेतलेला आहे माझ्या जळगावच्या जिल्ह्याच्या. त्यांनी तर 100%च्या पुढे गेलं पाहिजे. आणि दुसरा डोस पण फार कमी लोकांनी घेतलाय. राज्याच्या ऍव्हरेजच्या पेक्षा खाली आपला जळगाव जिल्हा आहे. माझी अतिशय कळकळीची विनंती आहे, सेकंड डोस 38% लोकांनी घेतलाय, 62% लोक बाकी आहेत. आमची प्रशासन यंत्रणा तर त्याकरता काम करेल, परंतु सर्व राजकीय पक्ष आणि NGOजनी पण त्याच्यात मदत करावी. आमच्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियानी पण त्याच्यामध्ये थोडेसे अशा पद्धतीनं बातम्या द्याव्यात जेणेकरून त्यांची मानसिकता आपण सेकंड डोस घ्यावा आणि पहिला डोस घ्यावा ज्यांनी घेतला नसेल अशा प्रकारची होईल, जेणेकरून दोन्ही डोस घेतल्यानंतर या कदाचित एखाद्याला कोरोना झाला तर त्याची तीव्रता कमी राहते, त्याची अडचणी कमी राहतात, त्याच्या परिवाराला त्रास कमी राहतो, प्रशासनाला त्रास कमी राहतो. दादा, कोरोना काळामध्ये काही कर्मचारी मेले होते, त्यांच्या नातेवाईकांना अनुकंपा संदर्भातला शासनाचा काय निर्णय नेमका? अनुकंपा तत्वावर त्यांच्या त्यांच्या घरातल्यांना घेतलं जाणार नाही. त्याच्या ऐवजी आपण त्या कुटुंबाला नातेवाईकांना 50-50 लाख रुपये देतो. हा ऑलरेडी आपण द्यायला सुरुवात केलेली आहे. जे कर्मचारी आहेत त्यांना, नाहीतर गैरसमज होईल, जे सरकारी कर्मचारी होते आणि काम करताना ड्युटीवर असताना त्यांना करोनाबाधित ते झाले आणि करोनाबाधित झाल्यावर दुर्दैवाने त्यांचं दुःखद निधन झालं, अशांच्या नातेवाईकांना, त्याच्यात पोलीस असतील, त्याच्यामध्ये नर्सेस असतील, डॉक्टर्स असतील, बाकीचा आमचा प्रशासनाचा काम जो फील्डवर काम करत होता तो हा निर्णय झालेला आहे. त्याच्यामध्ये तशा प्रकारची मदत आम्ही करतो आणि दिलेली पण. विधान परिषद निवडणुकीमध्ये शिक्षकांसंदर्भातला काय निर्णय झाला? म्हणजे कोरोना काळात शिक्षक पण वारले, या संदर्भात सरकारने सांगितलेलं असताना, त्याला ड्युटी करत असताना त्यांचं दुःखद निधन झालेलं असेल तर ते सरकारी कामात जो असेल तो. दादा, विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपला बऱ्यापैकी यश मिळालंय, महाविकास आघाडीला सेटबॅक मानला जातोय, काय सांगा? असं झालेलं नाही. धुळ्याची जागा अमरीश पटेल ज्या पक्षात असतो त्या पक्षाची निवडून येते. तिथं काही पक्ष वगैरे नसतो. काँग्रेसमध्ये ते होते त्यावेळेस काँग्रेसचे म्हणून निवडून यायचे, ही गोष्ट खरी आहे. कोल्हापूरची जागा काँग्रेसची आली, पुणे आपल्या मुंबईच्या 2 जागा एक शिवसेनेची आली, भाजपची आली, नागपूरची जागा तिथं मेजॉरिटी भाजपचीच होती. फक्त अडचण झाली ती नाशिक, अकोला, बुलढाणा या ठिकाणी मात्र महाविकास आघाडीची मतं जास्त असताना देखील तिथं शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला, ही गोष्ट खरी आहे. एका ठिकाणी ते घडलेलं आहे, त्याची नोंद संबंधितांनी घेतलेली आहे. त्याची संपूर्ण कशामुळे हे घडलं, त्याच्या पाठीमागचं कारण काय, निवडणुकीमध्ये यश अपयश ते त्या ठिकाणी चालतं
आणि ते एका ठिकाणी घडलेली ही वस्तुस्थिती आहे, मान्य आहे. दादा गिरीश महाजन म्हणाले की आता पुढे घराणेशाही चालणार नाही म्हणे. कुणाची घराण्याची बाबा? घराणेशाही चालणार नाही. हे बघा, ही डेमोक्रेसी आहे. लोकशाहीमध्ये घराणेशाही नसते. लोकांना ज्या व्यक्तीला खासदार करायचं असतं, आमदार करायचं असतं, त्यांना लोक करतात. हा लोकांचा अधिकार तो संविधानाने बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, तो कायद्याने घटनेने दिलेला आहे. त्याच्यावर ही काही बळजबरी नाहीये. उद्याच्याला आता काही ठिकाणी भाजपामध्ये देखील अनेक बाबतीमध्ये पहिले त्यांचे वडील तिथं मंत्री होते किंवा लीडर होते, त्याच्यानंतर त्यांचं सेकंड जनरेशन आली. त्याच्यामध्ये घराण्याशिवाय म्हणता येणार नाही. जनतेला त्या सेकंडवर विश्वास होता म्हणून त्यांनी त्याला निवडून दिलं. विश्वास नसेल तर जनता त्यांना पराभूत करते. लोकशाहीचं हेच धोरण आहे. दादा राज्यपाल नियुक्त 12 सदस्य शेतकरी आंदोलनामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या सीताबाई चौधरी या शहीद झालेल्या शासनाकडे मदत करणार. कुठल्या शेतकरी आंदोलन? दिल्लीचा नाही, त्या संदर्भामध्ये काही चर्चा झाली नाही. सार्वत्रिक विचार करू. दादा त्या 12 आमदारांचा विषय प्रलंबित आहे. 12 आमदारांचा विषय प्रलंबित आहे. वेळोवेळी पण आमच्या गव्हर्नर साहेबांना सांगितलं जात आहे, परंतु आपल्या कॅबिनेटनी तो 170 आमदारांचा पाठिंबा असणाऱ्या कॅबिनेटनी तो गव्हर्नर साहेबांच्याकडे नावं दिलेली आहे, पण अजून काही निर्णय झालेला नाहीये. ही पण वस्तुस्थिती खरी आहे. आता कधीतरी गव्हर्नर साहेबांना वाटेल की आता खूप झालं, अति झालं, असं काहीतरी वाटल्यावर करतील असं वाटतं. मी त्यांना आता सांगणार गव्हर्नरला भेटायला गेलो होतो. अहो गव्हर्नर साहेब, आता तर आमचे पत्रकार मित्र मला प्रेसमध्ये विचारायला लागले, काय माझ्याकडून प्रश्न पडतो की महामहिम राज्यपाल महोदयांच्या बद्दल कसं मी काही बोलू शकतो, नाहीच बोलू शकत. त्याच्यावर तुम्हीच सांगा मी आता काय उत्तर द्यायचं असं सांगतो. धन्यवाद.